the first chapter from our EVS textbook, that is Life Cycle of Animals. In our last video, we learned about animals and their young ones, what is the similarities between them, and now the remaining part from our chapter we learn today. ओके, आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या युनिटचा सुरुवातीचा काही भाग अभ्यासलेला आहे आणि पुढील भाग आज आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. So students, in our last video we see that in our surrounding there are so many different animals. Some animals grow completely, they are adult animals, and some of their young ones. In our last video we see that we learn about similarities between animals and their young ones. मागच्या व्हिडिओमध्ये आपण काही प्राणी आणि त्यांची पिलं यांच्यामध्ये असणारा साम्य सारखेपणा याबद्दल अभ्यासलं. कोंबडी आणि तिची पिलं, some animals lay eggs, some animals lay birth from their mother's tummy. काही प्राणी हे आईच्या पोटातून जन्म घेतात, काही प्राणी हे अंडी घालतात. ओके, या सारखा जो महत्त्वाचा भाग होता तो आपण मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेला आहे. मागच्या व्हिडिओत आपण असं बघितलं की गोट अँड किड, डॉग अँड पपी, कॅट अँड किटन, हॉर्स अँड देअर फोल असे काही प्राणी आणि त्यांची पिलं की ज्यांच्यामध्ये आपल्याला खूप काही सारखेपणा दिसून येतो. पण प्रश्न असा आहे की आपल्या सराउंडिंग मध्ये असणाऱ्या एवढ्या सगळ्या प्राणी, पक्षी, कीटक या सगळ्याच प्राणी, पक्षी, कीटक आणि त्यांच्या पिलांच्या बाबतीत हा नियम लागू होतो का? तर नाही. सपोज वी टेक एन एक्झाम्पल ऑफ फ्रॉग अँड टॅडपोल. बेडकाच्या पिलाला टॅडपोल असं म्हटलं जातं. See the picture of frog and tadpole. Now tell me, if they are similar, frog and tadpole means the young one of frog is not similar to the adult frog. फ्रॉगचा जो young one आहे तो आणि पूर्णतः वाढ झालेले जे बेडूक आहे त्यांच्यामध्ये आपल्याला काहीही साम्य दिसून येत नाही. Okay, the another example is butterfly and caterpillar. The young one of butterfly is called as caterpillar. फुलपाखराच्या पिलाला caterpillar असं म्हटलं जातं. And if we see that the caterpillar is not looks like a adult butterfly. Caterpillar हा पूर्णपणे वाढ झालेल्या फुलपाखरासारखा दिसत नाही. It means that in our surrounding there are some animals which looks very different from their young ones. आपल्या सभोवताली असेही काही सजीव आहेत, पिलं आहेत, असेही काही पक्षी किंवा प्राणी आहेत की ज्यांची पिलं ही त्या प्राण्यांपेक्षा पूर्णतः भिन्न दिसतात, पूर्णतः वेगळी दिसतात. There is not similarity between them, they are totally different. पूर्णतः ते वेगळे असतात. It means that in some animals the young ones grows that looks very different from the young ones. And this change of form is called as metamorphosis. Here we learn a new concept. इथे आज आपण एक नवीन संकल्पना शिकणार आहोत. ज्याचे नाव आहे मेटामॉर्फोसिस. What does mean by metamorphosis? काय आहे याचा अर्थ? तो मेटामॉर्फोसिस means रूपांतरण, रूपात होत जाणारा बदल. ओके, आता आपण पाहिलं की बटरफ्लाय आणि कॅटरपिलर लुक्स व्हेरी डिफरंट. बटरफ्लाय आणि त्याचा कॅटरपिलर पूर्णतः एकमेकांपेक्षा वेगळे दिसतात. ओके, म्हणजेच काय की कॅटरपिलर पासून बटरफ्लाय पर्यंत जी वाढ होत जाते पिलाची, फुलपाखराच्या पिलाची पिलू या अवस्थेपासून तर पूर्ण बटरफ्लाय होईपर्यंत त्याच्यात जी वाढ होत जाते, त्याच्या शरीरात जे बदल होत जातात, त्याच्या रूपात जो बदल होत जातो, दिस चेंज ऑफ फॉर्म इज कॉल्ड ॲज मेटामॉर्फोसिस. या रूपांतरणालाच, या बदलालाच मेटामॉर्फोसिस असं म्हटलं जातं. Once again, in some animals the young ones grows that looks very different from their young ones, and this change of form is called as metamorphosis. तर काय असतं की पूर्णतः वाढ झालेला प्राणी आणि त्याचं पिलू यांच्यामध्ये असणारा जो बदल आहे, यांच्यामध्ये होत जाणारा, यांच्या रूपात घडत जाणारा जो बदल आहे यालाच मेटामॉर्फोसिस असं म्हटलं जातं. आता आपल्या सभोवताली असणाऱ्या अनेक प्राण्यांमध्ये मेटामॉर्फोसिस ही प्रक्रिया घडते. For better understanding of the metamorphosis, here we take an example of butterfly. मेटामॉर्फोसिस ही प्रक्रिया व्यवस्थितरित्या समजून घेण्यासाठी आपण या ठिकाणी फुलपाखराच्या
रूपांतरणाचं उदाहरण घेणार आहोत. ओके, in our surrounding we see the so many different type of butterflies. Some are very colorful, beautiful. Butterflies have a different shape, size. Okay, and these beautiful, colorful butterflies are the part of our environment. रंगबिरंगी वेगवेगळ्या आकाराची सुंदर अशी जी फुलपाखरं आहेत ते आपल्या पर्यावरणाचा एक घटक आहे, भाग आहे. ओके, द बटरफ्लाईज आर द पार्ट ऑफ अवर एन्व्हायरमेंट वेअर दे लिव्ह. द बटरफ्लाईज लिव्ह अमंग प्लांट्स. फुलांमध्ये, पानांमध्ये, वनस्पतींमध्ये राहणारी ही फुलपाखरं आपल्या पर्यावरणाचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. हियर वी टेक एन एक्झाम्पल ऑफ वन कॉमन butterfly for better understanding how to grow the butterflies किंवा how to take the growth of butterfly. फुलपाखराची ग्रोथ, वाढ कशी घडून येते हे समजून घेण्यासाठी या ठिकाणी आपण एक साधंसं फुलपाखराचं उदाहरण घेणार आहोत. इन अवर सराउंडिंग देयर आर सो मेनी डिफरंट स्पीसीज ऑफ बटरफ्लाय. प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या निरनिराळ्या प्रजाती असतात. निरनिराळ्या प्रजातीची फुलपाखरं आपल्या पर्यावरणामध्ये आहेत. त्यापैकी एक कॉमनली फाउंड होणारं, सर्वसामान्यपणे आढळणारं एक स्पेसीज आहे फुलपाखराची आणि ती म्हणजे प्लेन टायगर बटरफ्लाय. हे फुलपाखराची एक प्रजाती आहे. प्लेन टायगर बटरफ्लाय हे फुलपाखराच्या एका प्रजातीचं नाव आहे. तर प्लेन टायगर बटरफ्लायचं उदाहरण घेऊन आपण मेटामॉर्फोसिस इन बटरफ्लाय, फुलपाखरामध्ये होणारं रूपांतरण आपण प्लेन टायगर बटरफ्लायचं उदाहरण घेऊन समजून घेणार आहोत. ओके, the butterfly grows in the 4 different stages. The growth of butterfly passes or take place within the 4 different stages. फुलपाखराच्या जन्मापासून तर पूर्ण वाढ होईपर्यंत फुलपाखराला एकूण 4 निरनिराळ्या अवस्थांमधून जावं लागतं. The 4 different stages, 4 निरनिराळ्या अवस्था आहेत. या 4 अवस्थांमधून टप्प्याटप्प्याने फुलपाखराची वाढ घडून येत असते. Which are the 4 stages? म्हणजे 4 अवस्था कोणत्या आहेत? Listen. एक, larva, pupa and adult. Once again I repeat here. एक, larva, pupa and adult. These are the 4 different stages of butterflies. फुलपाखराला या 4 निरनिराळ्या अवस्थांमधून जावं लागतं आणि या 4 अवस्थांमधून पूर्णतः गेल्यानंतर फुलपाखराच्या जीवनक्रमाची किंवा पूर्ण वाढीच्या या अवस्था आहेत यातून त्याच्या शरीराची पूर्ण वाढ होत असते. which things, which differences take place within the every stage? प्रत्येक अवस्थेमध्ये असे नेमके काय बदल घडतात? फुलपाखराची वाढ होते म्हणजे नेमकं प्रत्येक अवस्थेत काय बदल घडतो ते आता आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. द फर्स्ट स्टेज ऑफ प्लेन टायगर बटरफ्लाय इज एक. पहिली अवस्था आहे अंडी घालणे, त्याला आपण एक असं म्हणत असतो. तर ही जी बटरफ्लायची जी पहिली अवस्था आहे एक, या अवस्थेमध्ये काय होतं? द फिमेल प्लेन टायगर बटरफ्लाय. आता प्लेन टायगर बटरफ्लायची जी मादी असते, जिला आपण फिमेल प्लेन टायगर बटरफ्लाय असं म्हणणार आहोत, तर ही जी फिमेल प्लेन टायगर बटरफ्लाय असते ही काय करते? आपल्या सराउंडिंग मध्ये, एन्व्हायरमेंट मध्ये आपल्याला वेगवेगळ्या वनस्पती आढळतात. त्यापैकी एक छोटी पांढरी फुलं येणारी वनस्पती आहे ज्याला आपण रुईचे झाड असं म्हणून ओळखतो आणि या रुईच्या झाडाला मिल्कवीड असं म्हटलं जातं. मिल्कवीड. द फिमेल प्लेन टायगर बटरफ्लाय ले एग्स ऑन द लीफ ऑफ मिल्कवीड ट्री. काय करते ही फिमेल प्लेन टायगर बटरफ्लाय? पहिल्या अवस्थेमध्ये मिल्कवीड लीफ वरती अंडी घालते, म्हणजे रुईच्या झाडाच्या पानावरती फिमेल प्लेन टायगर बटरफ्लाय अंडी घालते. ओके, दिस इज द फर्स्ट स्टेज ऑफ बटरफ्लाय लाईफ सायकल ऑफ बटरफ्लाय. मेटामॉर्फोसिस शिकत असताना 4 अवस्था आपण पाहत आहोत. त्यातली पहिली अवस्था आहे अंडी घालणे, मीन्स एग. या अवस्थेमध्ये फिमेल प्लेन टायगर बटरफ्लाय ले एग्स ऑन द मिल्कवीड लीफ. ओके, व्हॉट इज द ड्युरेशन बिटवीन दिस? व्हॉट इज द ड्युरेशन ऑफ दिस फर्स्ट स्टेज? या पहिल्या अवस्थेचा कालावधी किती असतो? प्रत्येक अवस्था ही वेगवेगळ्या कालावधीची नुसार ठरलेली आहे की पहिल्या अवस्थेत तो किती दिवस असतो, नंतरच्या अवस्थेत किती असतो. तर द फर्स्ट स्टेज मध्ये ही अंडीय अवस्थेमध्ये जवळजवळ 6 to 8 days म्हणजे जवळपास 6 ते 8 दिवसाची ही अवस्था असते. अँड आफ्टर 6 to 8 days 6 ते 8 दिवसानंतर व्हॉट हॅपन? द सेकंड स्टेज बिगिन्स हियर. दुसरी अवस्था लागलीच इथून सुरू होते. अँड आफ्टर द 6 or 8
लार्वा विच इज द सेकंड स्टेज, दुसरी अवस्था आहे लार्वा. आणि या अंडीतून ही जी अंडी घातलेली असतात या अंड्यातून काय होतं 6 ते 8 दिवसानंतर या अंड्यातून लार्वा बाहेर येत असतो. लार्वा म्हणजेच काय, द लार्वा इज ऑल्सो कॉल्ड ॲज कॅटरपिलर. लार्वालाच आपण कॅटरपिलर असं म्हणणार आहोत. द सेकंड स्टेज इज ऑल्सो नोन ॲज कॅटरपिलर, लार्वा और कॅटरपिलर. ओके, व्हॉट इज द ड्युरेशन ऑफ द सेकंड स्टेज? या सेकंड स्टेजचा ड्युरेशन कालावधी किती असतो? नियर अबाउट 10 to 12 days. कॅटरपिलर या अवस्थेमध्ये फुलपाखरू किती दिवस राहतं? 10 to 12 days. मग या 10 ते 12 दिवसाच्या कालावधीमध्ये असा काय बदल घडतो? सेकंड स्टेज जी आहे, दुसरी अवस्था, ही 10 ते 12 दिवसाची असते. दिस इज व्हेरी लार्ज पिरियड, बराचसा मोठा हा कालावधी आहे. आणि या 10 ते 12 दिवसाच्या कालावधीमध्ये नेमकं फुलपाखरात काय बदल घडतात? तर जेव्हा हा एग मधून लार्वा बाहेर येतो, मीन्स कॅटरपिलर इमर्ज फ्रॉम द एग, हाऊ इट इज, अंड्यातून जेव्हा ही अळी बाहेर येते, लार्वा बाहेर येतो, त्यावेळेला तो कसा असतो? इट इज व्हेरी स्मॉल बट इट इज सो हंग्री. प्रचंड भुकेला असतो, त्याला फार भूक लागलेली असते आणि म्हणून तो काय करतो? इट इज व्हेरी हंग्री, सो इट स्टार्ट्स टू निबल द लीफ ऑफ द मिल्कवीड लीफ. काय करतो तो? त्याला एवढी भूक लागलेली असते, तो प्रचंड भुकेला असतो. ज्या पानावरती अंड्यातून तो बाहेर आलेला असतो लार्वा, त्याच पानाला इट बिगन्स टू निबल, त्यालाच तो कुरतडायला सुरुवात करतो. अँड इट ईट्स व्हेरी रॅपिडली, अतिशय जलद गतीने, फार वेगाने, अतिशय अधाशासारखा सलग खूप खातो. ती पानं कुरतडून त्या पानांचा काय करतो तो? आपलं पोट भरण्याचा किंवा भूक शमवण्याचा प्रयत्न करतो. त्याला हवं तितकं खूप रॅपिडली तो खात जातो. आणि त्याच्या अशा खूप खाण्याने काय होतं? इट ग्रोज व्हेरी रॅपिडली. त्याची ग्रोथ जी असते ती खूप जलद गतीने होते. ग्रोथ मीन्स वाढ, म्हणजे त्याचा शरीराचा जो आकार असतो लार्वाचा तो अतिशय जलद गतीने वाढतो. इट्स बिगन्स टू निबल द लीफ अँड इट्स ग्रोथ इज व्हेरी रॅपिडली. त्याची वाढ अतिशय जलद गतीने होते आणि वाढ खूप जलद गतीने होत असल्यामुळे काय होतं? एका स्टेजला, एका अवस्थेला आल्यानंतर, खूप खाल्ल्यानंतर शरीर फुगत जातं, वाढत जातं, शरीराचा आकार साईज मोठी होत जाते. आणि याचा परिणाम असा होतो द आउटर कव्हरिंग ऑफ इट्स बॉडी, त्याच्या शरीराचं जे बाह्य आवरण आहे, ज्याला आपण स्किन म्हणूया, त्वचा म्हणूया, द आउटर कव्हरिंग ऑफ अवर बॉडी इज कॉल्ड ॲज स्किन. आपल्या शरीराचं जे सगळ्यात बाह्य आवरण आहे त्याला आपण काय म्हणतो? स्किन म्हणतो, त्वचा म्हणतो. तसेच कॅटरपिलरचे जी त्वचा असते किंवा स्किन असते, ती स्किन त्याच्या बॉडीला फिट करू शकत नाही. म्हणजे त्याच्या शरीराचा आकार इतका वाढत जातो की शरीराचं जे बाह्य आवरण आहे ते त्याला अपुरं पडायला लागतं. मग या अवस्थेमध्ये काय होतं? द न्यू स्किन ग्रोज आउटसाइड द बॉडी. त्याच्या शरीराच्या पूर्ण बाह्य भागाला एक नवीन आवरण तयार होतं, नवीन स्किन यायला सुरुवात होते, नवीन त्वचा त्याला येते. आणि आफ्टर दॅट, याच्यानंतर पूर्णतः शरीराला नवीन त्वचा आल्यानंतर हा कॅटरपिलर काय करतो? जी ओल्ड स्किन असते ती ओल्ड स्किन शरीरावरनं बाहेर फेकून देतो किंवा बाहेर टाकून देतो. दिस कन्सेप्ट इज कॉल्ड ॲज मॉल्ट, MOULTS, मॉल्ट्स. इट मीन्स दॅट टू शेड ओल्ड स्किन. शेड म्हणजे टाकून देणे, बाह्य आवरण झटकून देणं, काढून फेकून देणं. टू शेड ओल्ड स्किन टू मेक वे फॉर न्यू ग्रोथ. शरीरावरती नवीन स्किन आल्यानंतर आधीची जी ओल्ड स्किन असते तो काढून फेकून देतो. यालाच कात टाकणे असं सुद्धा म्हटलं जातं आणि याला इंग्रजीत आपण मॉल्ट्स असं म्हणणार आहोत. मग काय होतं? जेव्हा तो निबल करायला सुरुवात करतो, खायला सुरुवात करतो, सुरुवातीच्या 2-3 दिवसांमध्ये, इन द बिगिनिंग ऑफ 2 or 3 days इट्स ग्रोथ्स व्हेरी रॅपिडली. सुरुवातीच्या 2 ते 3 दिवसात त्याची वाढ प्रचंड जलद गतीने होते. एवढ्या जलद गतीने ती वाढ होते की त्याची स्किन त्याच्या बॉडीला फिट करू शकत नाही. आणि म्हणून सुरुवातीच्या 2 ते 3 दिवसामध्ये तो काय म्हणतो? मॉल्ट करतो, म्हणजे स्किन टाकून देतो. त्याला कात टाकणे असं म्हणतो. पुन्हा काय करतो तो? इट बिगन्स टू गॉबल अप. पुन्हा कुरतडून खायला सुरुवात करतो, कारण अजूनही त्याची भूक भागलेली नसते, अजूनही त्याचं पोट भरलेलं नसतं. मग पुन्हा 2 ते 3 दिवसामध्ये तीच अवस्था पुन्हा निर्माण होते. पुन्हा तो मॉल्टिंग करतो अँड अगेन गॉबल अप, पुन्हा खायला सुरुवात करतो. इट मीन्स दॅट इन द सेकंड स्टेज, मीन्स
आहे ती जवळपास किती वेळा केली जाते? 4 वेळा केली जाते. अँड हाऊ मेनी डेज टेक्स फॉर इट? याच्यासाठी किती दिवसाचा कालावधी लागतो? तर इन द सेकंड स्टेज द बटरफ्लाय टेक्स 10 to 12 days, नियर अबाउट 10 to 12 days, जवळपास 10 ते 12 दिवसांची ही दुसरी अवस्था असते. या दुसरी अवस्थेमध्ये 4 वेळा कॅटरपिलर हे मॉल्टिंग करत असतं आणि दुसऱ्या स्टेजमध्ये म्हणजे लार्वामध्येच असताना त्याला कॅटरपिलर असंही संबोधलं जातं. हियर वी सी द टू स्टेजेस, एग अँड लार्वा. ओके, नाउ द थर्ड स्टेज ऑफ बटरफ्लाय विच इज प्युपा. तिसरी जी अवस्था आहे, तिसऱ्या अवस्थेलाच आपण प्युपा असं सुद्धा म्हणत असतो. अँड द प्युपा इज ऑल्सो नोन ॲज क्रिसलिस. तिसरी जी अवस्था आहे जिला आपण प्युपा म्हणतो तिला क्रिसलिस असं सुद्धा म्हटलं जातं. आफ्टर द फोर्थ मॉल्ट, चौथ्यांदा मॉल्टिंग केल्यानंतर म्हणजे चौथ्यांदा कात टाकल्यानंतर आफ्टर द फोर्थ मॉल्ट द बटरफ्लाय गोज इनटू द नेक्स्ट स्टेज and this is the third stage and the third stage of butterfly is called as pupa. It has a protective case during this stage. या अवस्थेमध्ये जो कॅटरपिलर असतो, कॅटरपिलर त्याच्या पुढच्या अवस्थेत म्हणजे प्युपा या अवस्थेमध्ये जेव्हा जातो तेव्हा त्याला एक प्रोटेक्टिव्ह केस, एक संरक्षण कवच त्याच्या बॉडीच्या सभोवताली विणलं जातं. एक वेगळ्याच प्रकारचं आपण त्याला म्हणतो की आवरण त्याला त्या ठिकाणी प्राप्त होत असतं. अँड दिस थर्ड स्टेज इज ऑल्सो नोन ॲज क्रिसलिस. या तिसऱ्या अवस्थेलाच क्रिसलिस असं सुद्धा म्हटलं जातं. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट स्टेज बिकॉज इन दिस स्टेज व्हेरी इम्पॉर्टंट चेंजेस टेक प्लेस इनसाइड द बटरफ्लायज बॉडी. ही अवस्था अत्यंत महत्त्वाची मानली जाते कारण या अवस्थेमध्ये असतानाच बटरफ्लायच्या शरीरात फार महत्त्वाचे वेगवेगळे बदल घडत असतात. अँड for next 11 to 12 days the chrysalis remains inside this stage. हा जो कॅटरपिलर असतो तो कॅटरपिलर जेव्हा क्रिसलिस म्हणजे पुढच्या अवस्थेमध्ये येतो तेव्हा बटरफ्लाय जवळजवळ 11 ते 12 दिवसापर्यंत या अवस्थेमध्ये राहतो. मीन्स द थर्ड ड्युरेशन ऑफ थर्ड स्टेज इज 11 to 12 days. तिसऱ्या दिवसाचा जो कालावधी आहे तो 11 ते 12 दिवसांचा असतो. अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज हियर दॅट ड्युरिंग दिस स्टेज the butterfly does not eat anything. या अवस्थेत बटरफ्लाय काहीही खात नाही. 11 ते 12 दिवसापर्यंत तो काहीही खात नाही. पण असं असलं तरी however the important changes take place during this stage. असं असलं तरी सुद्धा खूप महत्त्वाचे शारीरिक बदल या अवस्थेमध्ये बटरफ्लायच्या शरीरात घडून येत असतात. तर which changes take place? काय बरं ते बदल घडत असतात? फॉर एक्झाम्पल इट्स लेग्स ग्रो लॉंगर, it gets attractive wings. ना या अवस्थेमध्ये त्याच्या पायांची लांबी वाढते, पंख फुटतात, एकूणच फुलपाखराचे जे सगळे शारीरिक अवयव असतात त्यांची वाढ होते. परिपक्व किंवा पूर्ण वाढ झाल्यानंतर द फोर्थ स्टेज दॅट इज अडल्ट बटरफ्लाय. पूर्ण वाढ झाल्यानंतर द अडल्ट बटरफ्लाय इमर्जेस फ्रॉम द क्रिसलिस. क्रिसलिस मधून पूर्णतः वाढ झालेलं एक कलरफुल अट्रॅक्टिव्ह सुंदर असं फुलपाखरू बाहेर येत असतं. ओके, इन दिस वे द 4 डिफरंट स्टेजेस वी हॅव लर्न हियर: एग, लार्वा, प्युपा अँड अडल्ट. तर अंडी घालण्यापासून तर अडल्ट बटरफ्लाय पूर्णपणे येईपर्यंत, तयार होईपर्यंत किंवा जन्म घेईपर्यंत बटरफ्लाय हे अशा निरनिराळ्या अवस्थांमधून जात असतं. बटरफ्लायच्या ह्या 4 अवस्था आहेत. जवळपास सगळेच बटरफ्लाय, ऑल टाइप्स ऑफ बटरफ्लायज ग्रोज थ्रू these 4 डिफरंट स्टेजेस. या 4 वेगवेगळ्या अवस्थांमधून सर्व फुलपाखरांची वाढ ही पूर्ण होत असते. बट here we take the example of plain tiger butterfly, and the female plain tiger butterfly lay eggs on which plant or which leaves? The milkweed leaf. Do the every butterfly lay eggs on the milkweed? नाही. सगळेच फुलपाखरं मिल्कवीडच्या लीफ वरती अंडी घालतात का? नाही. The different type of butterflies lay eggs on the different plants. वेगवेगळे जे फुलपाखरू आहेत ते वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींवर अंडी घालतात. And the type of plant on whose leaf the female will lay eggs is fixed. म्हणजेच काय की कोणत्या प्रकारचा फुलपाखरू हा कोणत्या प्रकारच्या झाडाच्या पानावरती अंडी घालणार आहे हे ठरलेलं असतं. The caterpillar of different types of butterflies
काही आकाराने मोठे असतात, काहींचे रंग वेगवेगळे असतात, काही कॅटरपिलर तर केसाळ सुद्धा असतात. त्यांचा ड्युरेशन जो असतो तो ड्युरेशन सुद्धा काही अंशी कालावधी कॅटरपिलर या अवस्थेमध्ये राहण्याचा कालावधी सुद्धा फुलपाखराच्या प्रजातीनुसार बदलू शकतो. जसं की फुलपाखराचा लूक बाह्य जो आहे, फुलपाखराचं दिसणं जे असतं हे जशा प्रकारे बदलतं तसं त्याच्या कॅटरपिलरचा लूक सुद्धा प्रत्येक बटरफ्लायज मध्ये वेगवेगळा असू शकतो. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी प्लेन टायगर बटरफ्लायचं उदाहरण घेऊन मेटामॉर्फोसिस